उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशोन, सर्व मिथ्या हे जाणून शरण विघा देवासी. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे, घेतो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा, सहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता वरा हेच करा बापांनो. विष्णुदास विनवी नामा भुलू नका भवकामा, धरांतरी निज प्रेम न चुका नेमा हरिभक्ती. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशोन, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. पांडुरंगा करू बोलतो वचने अभिभाविका. प्रथम मन करू गणनाथ मा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता दंडवत. दुसरे बंधू शारदा चतुराननाच्या आत्मजा सिद्धी भावेजी सजातीच्या चरणावरचा दंडवत. आता बंधू देव ब्राह्मण जैनचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन त्या माटे दंडवत. आता बंधू साधू सज्जन हृदय हरीचे दान वितरणा उच्चारते जन त्या माटे दंडवत. आदान मुरंग भूमिका कीर्तने उभय होते लोकाटाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत. ऐशेन मन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा, चालू हे सकळा नामा मने विठ्ठल विठ्ठल. सेवेला गी सेवक झालो तुमच्या लागून निज चरणा हो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेद. उठा जागी भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. असतो कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. इच्छे यावत भूतलावर जन्माला आलेल्या दळजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जजविणारे आणि देवाचे योगानुयोगीचे लाडकी लढीवाळ भक्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा. काकड्यातला असल्यामुळं सगळ्याच्या पाठातला आहे. जे काकडा करतात त्यांच्या सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोपराय जगद्गुरु तुकोपराय श्री हरिभक्तीपराय वैकुंठवासी परमश्रद्धेय बाजीराव महाराज जवळेकर अधिकरून सर्व साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक भक्त मंडळींच्या अर्थात समस्त ग्रामस्थ मंडळ राम पिंपळगाव यांच्या विशेष सहकार्याने गावातील सर्व तरुण मंडळी व कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नाने आणि आमचे श्री हरिभक्तीपरायण बबन महाराज चाळक, श्री हरिभक्तीपरायण परमेश्वररावजी विश्वनाथरावजी चाळक, श्री हरिभक्तीपरायण रामेश्वर विश्वनाथरावजी चाळक यांच्या विद्यमानाने घडून आलेला हा भव्यानी दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ कथा प्रवक्ते आमचे श्रद्धास्थान श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय गुरुवर्य संतवीर बंडाताका महाराज कराडकर यांच्या विद्वत्ता प्रचूर अशा हृदय स्थिरसी रसाळवाणीद्वारा आपण भागवत कथा श्रवण करत आहात. आणि सप्ताह तर सुरू आहेच. काय कायला प्रश्न पडला असेल ह्या बोचा काही पटू नाही बोर्डावर आणि अचानक कस काय उभं. बऱ्याच जणाला माहिती आहे आज निमित्त कीर्तन येते. वैकुंठवासी गोविंदरावजी किसनरावजी लांबोड यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या प्रित्यर्थ त्यांचे तीनही चिरंजीव माननीय दत्तात्रयराव गोविंदरावजी लांबोड
माननीय विष्णुपंत गोविंदरावजी लांबूड, चंद्रकांतरावजी गोविंदरावजी लांबूड यांनी हा घडवून आणलेला भव्यने दिव्य स्वरूपाचा सप्ताहामध्येच पुण्यतिथीचा सोहळा आणि त्या संबंधाने सर्व लांबूड परिवाराच्या वतीने, सर्व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मला दिलेले निमंत्रण आणि त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, आता कोणाचं तरी नाव घेतलं तर कोणाचं तर राहण्याची शक्यता आहे, परंतु सगळे उपस्थित सर्व गायनाचार्य, कीर्तनकार, दोन्ही मृदंगवादक महाराज, समोर बसलेली बरीचशी वारकरी महाराज मंडळी, उपस्थित सर्व महाराज मंडळी, ऐवेनी वडीलधारी मंडळी, टाळकरी वादक, मृदंग वादक, गायीपूर्ण परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते आणि मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान आहे त्या माझ्या सर्व वारकरी मंडळींना मनोभावी वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठाला आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक ना एक दिवस मारावा लागणार आहे. मरणाच्या बाबतीमध्ये वशिलीबाजी चालत नाही. ज्ञानोबा सुद्धा देतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या. ज्याचा जन्माचा सोहळा झालाय त्यानं या सोहळ्याला नाही म्हणायचंच नाही. ना म्हणू नये धनंजयाची यापरी. कीर्तनात बसलेले काही काही म्हणतील मग आमचा वशिला आहे ना. वशिला कोणासोबत? नामदार साहेबासोबत. तुमचा कोणासोबतही वशिला असू दे, मी सांगतो त्याच्यापेक्षा मोठा वशिलाच नाही कुणाचा. आणि जर कुणाचा असेल तर हात वर करा, त्याला नाही मारावं लागायचं. मातुलो यश गोविंद पिता यश धनंजय. अर्जुना सारखा वीर ज्याचा बाप आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा ज्याचा मामा आहे, त्याही अभिमन्यूला वशिल्यानं मरून चुकवता आलं नाही. तर आपला मामा ग्रामपंचायतचा सदस्य असला म्हणजे छाती काढून चालण्यात अर्थ नाही. आणखीन एक वशिला सांगतो. आता रामायण ऐकणारी बहुश्रुत मंडळी, रामचंद्र प्रभूचं मंदिरच आहे, आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी भगवंत पुत्र होता. जगन्माता सीता ज्याची सून आहे आणि देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे. इंद्राच्या सभेत जर महाराज दशरथ गेले ना, परमेश्वर महाराज, इंद्र ताडकन उठून उभा राहायचा. पुढे या असं म्हणायचं. तिकडं नका भाऊ, तिथलं सांगतोय मी. राजे दशरथ उठून उभे राहायचे, पुढे या म्हणायचे, उठून उभे राहायचे, बसायला आसन द्यायचे. देवाचा राजा इंद्र मित्र आहे. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी भगवंत पुत्र आहे. जगन्माता सीता सून आहे. तरी सुद्धा त्यांनाही मरण चुकवता आलं नाही. उलट आपल्या बापापेक्षा विचित्र अवस्था झाली दशरथ राजाची. रामचंद्र वनवासाला जाऊन 6 दिवस पूर्ण झाले होते. कौशल्या मातेच्या मांडीवर मुंडक आहे. उजव्या बाजूला सुमंतजी, डाव्या बाजूला सुमित्रा. काय झालं कोणास ठाऊक. महाराज दशरथजी बेशुद्ध अवस्थेत पडलेली शुद्धीवर आली. महाराज दशरथांनी डोळे उघडले तर उजव्या बाजूला सुमंतजी दिसले. सुमंत शब्द ऐकल्याबरोबर सुमंतजी उठून उभे राहिले. जय जीव हा प्रणाम सुमंतजी करायचे. सुमंत, अब मेरे प्राण निकल जाने वाले हैं, ऐसा मत कहो महाराज, मत कहो. हाँ सुमंत, मेरे प्राण निकल जाने के बाद मेरे शरीर को कई को स्पर्श मत करने देना सुमंत. क्यों महाराज? अगर कई ने शरीर को स्पर्श किया ना तो महाराज दशरथ स्वर्गवास में नहीं नरकवास में जाएगा. आता सुमित्रेकडे पाहिला. सुमित्रा, अब मैं निकल जाने के बाद मेरे अंत्य संस्कार को राघव, लखन, जानकी नहीं होंगे ना. सुमित्रा माता के आंखों में आंसू आ गए, रोने लग गई सुमित्रा. हाँ महाराज, 14 साल से पहले अयोध्या में तीनों में से कोई नहीं आने वाला. कोई नहीं आने वाला सुमित्रा, कोई नहीं आने वाला, कोई नहीं आने वाला. तो मेरे प्राण निकल जाने के बाद मामा युधाजित के घर से भरत जी आएंगे ना,
तो मेरे भरत को धूमधाम से रास तिलक करना। और मेरे भरत को कहना, भरत तुम्हारे पिताजी स्वर्गवास करते करते समय मुझे कहा है, सुमित्रा मेरे भरत को कहना कि भरत इस्टेट के लिए झगड़ा मत करना। आणि आता ज्या मांडीवर मुंडकं होतं, ज्या मांडीवर मुंडकं होतं त्या मांडीवर फक्त कौशल्या मातेकडे पाहिलं। महाराज दशरथाने कौशल्याकडे पाहिलं, कौशल्या मातेने दशरथाकडे। दोघांची नजर झाली तर लाजले दशरथ राजे। आजपर्यंत रोज या तिघींनी दर्शन घ्यायचं दशरथाचं, पण आपले लटलट कापणारे हात जोडले महाराज दशरथाने। कौशल्या रोना नहीं महाराज, कौशल्या मैं अब निकल जाने वाला हूं। नहीं महाराज, ये अयोध्या जहाज है, अयोध्या के प्रजाजन जहाज में बैठे हुए मुसाफिर है। आप जहाज के कप्तान हो, रामचंद्र जी का वियोग समुद्र है। अगर कप्तान ने धीरज खो दिया पतिदेव तो मुसाफिरों का क्या होगा? ये अयोध्या म्हणजे जहाज आहे, अयोध्येतले प्रजाजन म्हणजे जहाजात बसलेले प्रवासी आहे। याचे मुख्य चालक तुम्ही आहात आणि तुम्हीच असे रडले तर बाकीच्यांनी काय करायचं? तेवढ्यात दशरथ राजाने हात झटकले, पाय झटकले, डोळे पांढरे केले। कौशल्या, कौशल्या सामने वाले दीवार पर देखो। कौशल्या काही नाही, भिंत आहे महाराज। ते पहा सुमंतजी, भिंत आहे। ते पहा सुमित्रा, भिंत आहे। ते पहा कौशल्या, ते पहा सुमंतजी, ते पहा सुमित्रा, ते पहा। समोरच्या भिंतीवर ते श्रावणाचे आंधळे माईबाप मला दिसतात आणि आंधळे माईबाप तडपडत असताना शाप देतात, राजा पाण्याचा एक घोट पिणार नाही आम्ही, पाणी पाणी करून तडपडून मरू, पण तुला सुद्धा अंतकाळच्या वेळेला किती जरी पुत्र असले तर एकही पुत्र कामाला येणार नाही। चारी पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता। पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता। चार पुत्र जरी महाराज दशरथ दिला असतील तरी अंतकाळच्या वेळेला एकही कामाला आला नाही, एकही नाही। हे मी देवाच्या बापाचं सांगतोय, आपल्या बापाचं कुठे घेतात? म्हणून ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे। उपदरा पिंडा मरण उपजल्या पिंडा मरण सांगाते। ज्याचा जन्म झालाय त्याचं मरण हे ठरलेलं आहे आणि ज्याचं मरण ज्या वेळेला ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने ठरलंय त्याच्यात कुणी बदल करत नाही। मी मागे एकदा सांगितलंय म्हणून आता सांगत नाही। गरुडजीचं ठरलेलं, गरुडाच्या आईचं ठरलं होतं मरण गुहेमध्ये, पण गरुडजीनं चुकवण्याचे प्रयत्न केले पण मरण नाही चुकवता आलं।
चुकतच नाही. आणि आपण सगळी मंडळी भाग्यवान आहे आज, जेवढी कीर्तनात आहेत ना. बरं का घाट प्रल्हाद महाराज, जेवढी मंडळी आपण आहे सगळी मंडळी भाग्यवान आहे. ते म्हणाल भाग्यवान कस काय? नाही तर गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून, म्हणजे गेले 2 ते 2.5 वर्ष आपण कोरोना नावाच्या महामारीमध्ये सगळेच वावरत होतो. आणि कोरोनामध्ये मोठमोठे सत्ताधीश गेले, मोठमोठे संपत्तीवान गेले, मोठमोठे गुणवंत गेले, मोठमोठे धनवंत गेले. कोरोना रोगानं कमी गेले लोक, कोरोनाच्या भीतीनं जास्त गेले. कोरोना रोगानं कमी गेले, भीतीनंच अटॅक यायचे आणि अटॅकनेच लोक मेले जास्त. ह्याच्यामध्ये मोठमोठे सत्ताधीश गेले. तुमच्याकडचे जास्त माहिती नाही, पण आमच्या पंढरपूरचे आजी आणि माजी दोनही आमदार गेले. माननीय भारत नाना भालके, मीच केलं पहिल्या पुण्यतिथीचं कीर्तन त्यांच्या, आणि माननीय सुधाकर पंतजी परिचारक, मोठमोठे सत्ताधीश गेले. हिंगोलीचे राजीवजी सातव गेले, काँग्रेस युवकचे अध्यक्ष होते ते. मोठमोठे सत्ताधीश गेले, मोठमोठे संपत्तीवान गेले, मोठमोठे गुणवंत गेले. गुणवंत म्हणाल तर आपल्या भागाचं वैभव विनोदाचार्य श्री हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज इंगळे हे गेले, कोरोनामध्येच गेले. आता परवा दिवशीपासून त्यांच्याही पुण्यतिथीचा सप्ताह आहे त्यांच्या गावी. मोठमोठे सत्ताधीश गेले, मोठमोठे संपत्तीवान गेले, मोठमोठे गुणवंत गेले. आता कुठेही कीर्तनाला गेले की लोक आम्हाला भेट, माझं नाही शिट्टे मारत रे, जे शिट्टे मारत ते कमी कर, याचं राहू दे. मोठमोठे सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, आणि आता कुठेही कीर्तनाला गेले की लोक आम्हाला भेटायला येतात. लबडे महाराज का? म्हटलं हो. 3 पिढ्या नुकसान नाही झालं महाराज, 3 पिढ्या. एवढं नुकसान 2 वर्षात झालं लॉकडाऊन. सगळे उद्योग बंद, व्यापार बंद. दुसऱ्या गावला गेले की दुसऱ्या क्षेत्रातले भेटतात. आमच्याही क्षेत्रात लाखांनी नुकसान झालं महाराज. तिसऱ्या गावला गेले की तिसऱ्या क्षेत्रातले भेटतात. आमच्याही क्षेत्रात कोट्याने नुकसान झालं. तुम्ही सगळेच आम्हाला सांगता आमच्या क्षेत्रात एवढं नुकसान झालं, आमच्या क्षेत्रात एवढं नुकसान झालं. आपल्या काही कमी झालंय का? प्रत्येक क्षेत्रात नुकसान झालं. असं कोणतं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात नुकसान झालं नाही. आणि एक लक्षात राहू दे, बाकीचे झालेले नुकसान भरून निघणारे, पण या 2 वर्षातला तुमचा आणि आपला सगळ्यात मोठा फायदा सांगतो तुम्हाला. सगळ्यात मोठा, या 2 वर्षात मोठमोठे सत्ताधीश गेले, मोठमोठे संपत्तीवान गेले, मोठमोठे गुणवंत गेले. आणि पांडुरंगाने ज्ञानोबा राही तुकोबा राही, या कोरोना नावाच्या महामारीतून तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलं. हाच आपला सगळ्यात मोठा फायदा आहे.
सुंदर प्रमाण दिले भागवत महाराज. नाही पडिलो मृत्यूचे आहारी. बरं झालं आपण या लाटामध्ये कोणत्या सापडलो नाही ते. नाही तर पहिली लाट गेली, दुसरी लाट गेली, तिसरी करायला टाकली होती पण बिचारी आली नाही म्हणून एवढा मोठा सप्ताह. नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरी. आता पांडुरंगाला प्रार्थना करू देवा, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळी अवकाश, भगवंताने आपल्याला अवकाश दिलाय. नाहीतर जे कोरोना पॉझिटिव्ह निघले होते त्यांना विचारा काय दुःख होतं तिथं दुसरं काही दिसत नव्हतं, जवळ कुणी येत नव्हतं, डॉक्टर नव्हतं, गोळ्या फेकत होता अंगावर. जे होते दवाखान्यात त्यांना विचारा, नाही का दादा. मोठमोठी मंडळी, पण जवळ कोणी जरी असलं तरी जवळ जात नव्हतं. दिला या काळी अवकाश. म्हणून जगत गुरु तुकोबाराय सारखे संत महात्मे, ज्ञानोबाराय सारखे, नामदेवराय सारखे संत महात्मे आपल्याला थोडं जाग करतात. नामदेव महाराज म्हणतात, बाबा आतापर्यंत करू नाही ते केलं असं, खाऊ नाही ते खाल्लं असं, पिऊ नाही ते पिला असाल, वागू नाही तसं वागला असाल, पण आजच्या कीर्तनात तरी जागा व्हा. उठा उठा जागे वारे आता. नामदेव महाराज जाग करतात. उठा जागे वारे आता. काही काही जणांना वाटेल ह्या नामदेव महाराजाचं कीर्तन जसं चालू आहे तसं त्या श्री संत नामदेवरायांचं कीर्तन चालू असेल आणि कुणी एखादं झोपला असेल. इथं नाही झोपले कुणी झोपला असेल आणि मग नामदेवराय म्हटले असतील उठा जागे वारे आता. एवढं साधं नाही. संत महात्म्यांच्या दृष्टीनं जर विचार केला तर संत महात्मे म्हणतात सध्या समाज झोपलेला आहे असं नाही. जिथं झोपायला पाहिजे तिथं जागा आहे. बोले आ बोले आ बोले बोले आ बोले आ बोले माये आतने लागे बाहेर आतने घरात घर फुलते घरात घर फुलते वेद आला
शास्त्राला, संतांना आपण जिथं जाग पाहिजे तिथं मात्र आपण झोपलेलं आहे. बोले बोलणे बोले जागे बाहेर आणि आत निजेले. बाहेर म्हणजे मंडपाच्या बाहेर नाही, आपण प्रपंचामध्ये जागे आणि परमार्थामध्ये झोपलेलो आहे. म्हणून श्री संत शिरोमणी नामदेवराय जागृती देतात. नामदेवरायांनीच जाग केला असं नाही, तुकोबारायांनी सुद्धा जाग केलं. आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. जागा करायची चालही. आता जागा रे भाई नो जागा, जाग करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, निजलेल्याला जाग करतात. सध्या समाज सुखी आहे, सुखी आहे समाज सध्या. तुम्ही म्हणाल कसं काय? सुखिया सब संसार है, खाये और सोये. सध्या सगळे सुखी आहे, खातात आणि निवांत झोपतात कूलर लावून, सुखी आहे. पण संत मात्र दुखी आहे. संत का दुखी? दुखिया सब संत है, जागे और रोए. ते जागे राहतात आणि रडत राहतात. का? हे आपण नुसतं खाऊन झोपतो ना दादा, ते संताला आवडत नाही. अरे तुम्ही अमूल्य किमतीचा मनुष्य देह मिळालाय, तो काय नुसता खाण्यासाठी झोपण्यासाठी करे? आणि तुम्ही नुसतं खाता झोपा करता जलद गतीनं अधोगतीला चाललेला हा समाज पाहून संतांना ते देखवत नाही. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. मनुष्य देहालाच एवढं महात्म्य का दिलं गाठोल महाराज? त्याचं कारण आहे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे याची देही घडे देवाचे भजन. नाही तर देह भरपूर आहेत ना, पण अनेक हे ज्ञान नाही. हे ज्ञान इतर ठिकाणी नाही. नाही तर माणसापेक्षा बाकीचे प्राणी काय कमी हुशार आहे का? आपल्या परिसरात घडतं पण आपलं लक्ष नसतं तिकडे. दरोडा पडला, दरोडा माजलगावला, गेवराईला. पोलीस पथकाने बरेचसे प्रयत्न केले. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 8 दिवस झालं, तरी काही चोर सापडे ना. शेवटी मग पेपरला येतात, पेपरला माजलगाव अमुक अमुक दरोडा, 8 दिवस होऊनही पोलिसांना तपास लागत नाही. मग खाली लिहिलेलं असतं. म्हणून मुंबईवरून विशेष श्वान पथकाची नियुक्ती करण्यात आली. कशाची? हाईन जागे तुम्ही सगळे कुत्र्याची, कुत्र्याची. श्वान म्हणजे कुत्र, कुत्र्याची नियुक्ती केली. मग ते कुत्र येतं पळत येतं काय एसीच्या गाडी. आणि मग माजलगावला आणलं की ते साहेब साखळी धरतात आणि कुत्र्याला जिथं ते दरोडा पडला असेल तिथं इकडं तिकडं फिरवतात. मग ते कुत्र वासावासानी 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 कुठं नेतं? जिथं चोर बसलेले असतील किंवा चोरांचा निवासस्थान असेल तिथं नेतं. आता थोडं बोला. आता मला सांगा, माणसाला जे जमलं नाही ते कोणी केलं? बोलत जा. कुत्र्याने केलं. माणसाला जे जमत नाही ते कुत्र्याने केलं. म्हणजे माणसाची जागा कोणी घेतली? कुत्र्याने. आणि कुत्र्याची रिकामी झालेली ती तशीच राहू द्या. ती
तिथं तरी अतिक्रमण करू नका. म्हणजे माणसापेक्षा कुत्री हुशार आहे ना, पण त्या कुत्र्याला धन्यता नाही, धन्यता माणसाला आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. म्हणून नामदेवराय आज जाग करतात. कुठा एवढ्या कोरोना महामारीतून वाचलास, खाऊ नाही ते खाल्लंस, पिऊ नाही ते पिलास, भगवंताची कृपा झाली, आता तरी भागवत ऐकल्यावर माळ घाल. ज्ञानोबारे तुकोबाऱ्यांची पायीक व्हा. उठा, जाग व्हा. उठा जागे व्हारे आता. आता म्हणजे आतापर्यंत घडलेलं जाऊ द्या, पण कमीत कमी आता इथून पुढे तरी उठा जागे व्हारे आता. आधी जाग करतात तर नंतर उपदेश आहे. स्मरण करा पंढरीनाथा. नाही तर झोपलेल्याला उपदेश करून काय उपयोग आहे. एकाला मुंबईला जायचं होतं, एकाला मुंबईला जायचं होतं. त्यानं आपलं 4:30-5 वाजता सगळी सुटकेस भरली, मुंबईला निघालं. पण पोरग झोपलेलं होतं, 23-24 वर्षाचं पोरग. ते झोपलेलं होतं. यानं सुटकेस उचलली, मुलाला निवेदन सांगायचं होतं ना सगळं, म्हणून मुलाला आवाज दिला, बाळासाहेब. थंडीचे दिवस होते, हे जरा गारठून गोधडी पांघरून झोपलेलं होतं. वडिलांनी आवाज दिला, बाळासाहेब. हे म्हटलं, हा मी मुंबईला चाललोय, मुंबईला. हा ते जरीशी गायची धार काढ बरं का. हा दूध डेअरीला नेऊन दे. हा ते बिल भेटणार आहे आज, किराणा दुकानदाराचं नेऊन दे. हा याचं दुसरं उत्तरच नव्हतं. हा ना. वडील म्हणले, हे जागत आहे ना, पांघरून झोपलेलं होतं. वडील म्हटले, जाग आहे का ते तरी पाहू. हे त्याचा बापच आहे ना. वडिलांनी आवाज दिला, मी आता 4-5 दिवस येणार नाही मुंबईहून. हा आणखीन एक महत्वाचं काम करायचं. हा घराच्या पाठीमागची हिर उचलून अंगणात आणायची. हे म्हणलं, हा म्हटल्यावर बापाच्या लक्षात आलं, रे हे झोपेतच आहे. बाप आला आणि ते गोधडी घेतली फेकली बाजूला. तुझ्या बापानं आणली होती का मागची हिर उचलून पुढं रे. ते म्हणलं, काय म्हणले. हे आता जाग झाले. मग आता उपदेश करावा लागेल. तसं नामदेवराय अगोदर जाग करतात आणि नंतर उपदेश करतात. स्मरण करा पंढरीनाथा. पंढरीनाथाचं स्मरण करा. इथं बाकीच्या देवाचं नाव नाही घेतलं, पंढरीनाथा. पण सरपंच बाकीचे काही देव नाहीत का. बाकीचे देव आहेत ना, नाही कोण म्हणत. बाकीचे देवच आहे, पण आमचा पंढरीनाथ म्हणजे सगळ्या देवाचा देव आहे. बरिया माझा पंढरीराम, तो या देवांचाही देव. सगळ्या देवांचा देव पंढरीनाथ आहे. म्हणून वारकरी लोकांनी बाकीच्या देवाकडे पाहायचं नाही, संताकडे पाहायचं नाही. हे आपल्या बापजाद्याने काही कमी करून ठेवलंय का. नाही तर एक काही लोक तर कपाळाला गोपीचंदन मुखा लावतात पांडुरंगाचा, गळ्यात माळ घालतात रुद्राक्षाची आणि केशाला नरेंद्र महाराज. नाही मेळ आहे का कशाची कशाला. म्हणजे गंध एकाचा, माळ एकाची, दिल्ला एकाचा. कपाळाला गोपीचंदन मुक्का पांडुरंगाचा, गळ्यात माळ रुद्राक्षाची, केशाला नरेंद्र महाराज, त्या नावावर आसाराम बापू. म्हटलं पुस्तक कोणाची वाचतो. म्हणलं वामनराव पैचे. म्हणलं घरात फोटो कोणाचा. म्हणलं निरंकारी बाबाचा. म्हणलं तू कोणत्या बाबाचा. जे ते बाबा ज्याच्या त्याच्या परीने योग्यच असतील, आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं. पण आपली एक निष्ठता कुठे आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात, बाकीकडे पाहू नका, स्मरण करा पंढरीनाथा. पंढरीनाथाचं स्मरण करा. हे 2 धाम 4 धाम यात्रेला लोक जातात. 21,000 25,000 देऊन अवश्य जावं. पण जे जाऊन आले त्यांना विचारा, 2 धाम 4 धाम यात्रेला दर्शन घेऊन आले, मग इकडं 5-50 हजार रुपये खर्च करून जे समाधान भेटलं, ते समाधान चांगलं का पंढरपूरला आषाढी वारी, ज्ञानोबारायच्या सोहळ्यात, लबडी महाराजाच्या दिंडीत भजन करत, टाळ वाजवत पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर समाधान भेटत. ते जर खरं सांगणार असेल इमानदारीनं, तर ते सांगल फुकट गेले 50,000, काही उपयोग नाही. कुठं जा 50 फुटावरून दर्शन, समाधान भेटतं का ते. एकमेव दैवत वारकऱ्यांचं आहे की जिथं चरणावर नतमस्तक होऊन दर्शन घेता येईल. एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती, एक
एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती म्हणून स्मरण करा पंढरीनाथा. नामदेव महाराज आम्ही जाग होऊ पंढरीनाथाचं स्मरण करू. त्यांना जाग करा. उठा जागे वारे आता. हे आमचा परिणाम आहे नामदेव महाराजाच्या कीर्तनात. मस्त पोहे हाणले दाबून आता. जाग होण्यासाठी तर कीर्तन चालू आहे. स्मरण कर. जाग होऊन करायचं काय. आणि या ओठा जागे व्हारे आता. आणि जाग करतात कशासाठी. आणि कीर्तनात जर कोणी झोपलं की तुमच्यापेक्षा वयानं मोठा असू द्या खुशाल त्याला चिमटा घ्यायचा पण बारीक घ्यायचा. कारण कीर्तनात जर झोपलं जाग केलं तर काही पाप लागत नाही. आणि दुसरी गोष्ट आता पंगत बसायला लागली आणि एखादं पारावर झोपलंय त्यालाही उठवत जा काही पाप नाही. निद्रा भंग करावा भोजनी. कथे निद्रा भंग करावा भोजनी. तिथं मात्र सुखाला पार नाही. म्हणून उठा जागे व्हारे आता. स्मरण करा पंढरीनाथा. नामदेव महाराज आम्ही जाग होऊ पंढरीनाथाचं स्मरण करू. आणखीन काय करायचं. धनदारम भावे चरण अर्ध राहिले का. भावे चरणी ठेवा माथा. भावे उगं वडील जात होते म्हणून पंढरपूरला जायचं आणि पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवून यायचं असं नाही. भावे गुरुवारी महाराज सांगत असतात परमार्थामध्ये क्रियेला महत्व नाही. इथं भावनेला महत्व आहे. प्रपंचामध्ये क्रियेला महत्व आहे. एखादा पाहुणा आला आणि त्याला तुम्ही राम राम नाही केला आणि हात नाही जोडले तर तिकडं राग येईल. परमार्थात भावनेला किंमत आहे. प्रपंचात क्रियेला महत्व आहे. का तुम्ही आता लॉकडाऊन मध्ये त्या ऑनलाईन परीक्षा होत्या. ऑनलाईन मग ते शिक्षकांनी सांगितलं चित्रकलेचा पेपर होता. चित्रकलेचा तिकडं क्रियेला महत्व आहे इकडं भावनेला आहे. हे सांगतोय इकडं भावनेला नाही महत्व. चित्रकलेचा पेपर होता आणि शिक्षकानं प्रश्न दिला होता. रेल्वेतून येणारी आपला बोगद्यातून येणारी रेल्वे काढा. शिक्षकाने आपला प्रश्न दिला की बोगद्यातून येणारी रेल्वे काढा. विद्यार्थी म्हटलं ते बोगदा काढायचा, रेल्वे काढायची, त्या खिडक्या काढायच्या, ती माणसं बसलेले काढायचे, चाकं काढायचे. एवढा कुटाणा करण्यापेक्षा ते जरा हुशार होतं. त्यांनी काय केलं बोगदा काढला. असं बांगडीसारखं गोल काढलं. त्याला बोगद्याचा आकार दिला आणि त्याच्या खाली लिहिलं म्हणलं रेल्वे काढायचे नाही, चाकं काढायचे नाही, माणसं बसलेली काढायची. पोरगं लई हुशार. त्यांनी काय केलं फक्त बोगदा काढला आणि खाली लिहिलं रेल्वे बोगद्यात गेलेली आहे. ही भावना झाली. रेल्वे बोगद्यात गेलेली आहे. ते पेपर तपासायला गेले. शिक्षकानं घेतला ते पेपरवर प्रश्न होता बोगद्यातून येणारी रेल्वे काढा. यानं तर बोगदाच काढलाय, रेल्वे नाही काढली. शिक्षकानं खाली पाहिलं तर खाली लिहिलेलं होतं रेल्वे बोगद्यात गेलेली आहे. शिक्षक एकटेच ते पेपर घेऊन हसायला लागले. शिक्षकही हुशार होते. हे शिक्षकच आहेत ना. शिक्षकानं त्याच्या खाली लिहिलं बोगद्यातून रेल्वे बाहेर येऊ दे मग तुला मार्क देतो.
रेल्वे बोगद्यात गेलेली ही भावना आहे. त्या भावनेला काय महत्व आहे तिथं? प्रपंचामध्ये भावनेला नाही, इथं मात्र भावनेला महत्व आहे. विठाला भावे काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. म्हणून भावे चरणी ठेवा माथा. मग आम्ही जर भावानं श्रद्धेनं पांडुरंगाच्या चरणावर जर माथा विनम्र केला तर फायदा काय? चुकवी व्यथा जन्माच्या. जन्माला व्यथा म्हटलंय भागवताला, व्यथा. कारण जन्म घ्यायचा म्हटलं की कोणत्या ना कोणत्या आईच्या पोटाचा आश्रय घ्यावा लागतो आणि आईच्या पोटात असं उलट उभं राहावं लागतं, वर पाय खाली तोंड. एखादं नजर चुकीनं येतं पायाकडून, नजर चुकीनं. त्याला तुमच्या इकडे काय म्हणतात? पायाळू. नाही तर आपण सगळे डोकाळूच का? पायाकडून येतं म्हणून पायाळू. त्या पायाळू मध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत दादा, दोन. जे पायाकडूनच येतं पण खाली पाहत येतं त्याला जमिनीतलं कळतं. जमिनीतलं म्हणजे जे पाताळीचे निदान परी व्हावावे लोचन पायाळाचे. बघा हे ज्ञानेश्वरीचं जिवंत. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेत पहिला नंबर, पहिल्या 3 मध्ये होते गाठूर महाराज. एक पाताळीचे निदान ते दिसत, दाविरकिर अंजन परी व्हावावे लोचन पाया, त्याला पायाळू लागतो. म्हणून बोर घ्यायचा झाला, वीर खांदायची झाली तर म्हणतात ते पायाळूला बोलवा. झरीत दिसतात म्हणून त्यांना. पायाळूला नुसतं पाणीच नाही दिसत जमिनीतलं, हंडे सुद्धा दिसतात. पण त्याच्या डोळ्यात ते महाराजांनी सांगितलं ते अंजन घालावं लागतं. अंजन कसं बनवायचं, इथं जर कोणी पायाळू असेल तर अंजन कसं बनवायचं सांगतो. फक्त एवढं लक्षात राहू द्या, हांडा जर सापडला तर 50-50. अंजन बनवायचं सोपं आहे. आमुष्याची रात्र असावी, काळा कुट्ट अंधकार पडलेला असावा. तुम्ही एकटे स्मशानात जायचं 12 ते 3 या वेळेत रात्री. आणि रात्री 12ला स्मशानात गेलं की 3 गोष्टी एकत्रित करायच्या. 5 गोष्टी एकत्रित करायच्या. पालीची शेपटी, कावळ्याची जीभ, वटवागळाचा पंख, घुबडाचा डोळा, कोलीचं रक्त. कसं कानटाव करून ऐकतात ना? पालीची शेपटी, कावळ्याची जीभ, वटवागळाचा पंख, घोबडाचा डोळा, कोलीचं रक्त. आमोशाच्या रात्री 12 ते 3 एकत्रित करायचं. तिथं एखादं प्रेत जळत असावं, त्याची ती कवटी फुटली, शेवटी कवटी फुटते ना, त्याचा तुकडा तुम्हाला सापडला पाहिजे. कोणताही सापडू द्या, चांगला तापलेला असतो. त्या 5ही गोष्टी त्याच्यावर टाकायच्या, त्याचं अंजन बनवायचं. आणि मला माहिती असलेली एक गोष्ट टाकायची, ती नाही सांगत जाईल. ती सांगितल्यावर आपल्याला कोणी विचारलं का? मग ज्ञानोबाराय म्हणतात ते का त्याच्या डोळ्यात घातलं की मग ते सांगतं. कशाला ऊस तोडायला जातो? तुझा जुना वाडा नाही का ते लिंबाचं झाड, तिथं जेसीबी लाव, 4 हांडे सोन्याने भरलेले. आईच्या पोटात असताना उलट उभा राहावं लागतं. विष्टाली पुचवकडे, नाकी तोंडी कुर्मीकडे. गर्भवतीचे कष्ट गाडेन कोणापुढे सांगावे? काय सांगू गर्भीचे आता ना? ही व्यथा नाही तर काय? मग नामदेवराय म्हणतात ही व्यथा चुकते, चुकवी व्यथा जन्माच्या. पण केव्हा? भावे चरणी माथा ठेवल्या. त्याच्यातलं एक उठलं. हो नामदेव महाराज, जन्माची व्यथा चुकवायची आहे ना, तर माझ्याकडे पैसा भरपूर आहे ना. नामदेव महाराज म्हटले खाली बस. आता नाही करायचं कधी. ते बसलं खाली. दुसरं उठलं, माझी पत्नी कलेक्टर आहे, तूही बस खाली. पुढचं उठलं, माझा मुलगा SP आहे, बसा खाली. हे धन, पत्नीन, पुत्रन हे तिथं कामाला येत नाही. हे सगळं मिथ्या समजून पांडुरंगाला शरण जा. धनदार पुत्र जन, धनदार पुत्र जन, बंधू सोयरे त्रिशूल, बंधू सोयरे त्रिशूल. सर्व विद्या
धन कामाला येत नाही. त्या शेनगाव जवळ येलदरीचं धरण नाही, 50 ते 55 एकर शेती त्यांना, मोठे पाटील आहे. मी कशासाठी सांगतो, धन नाही कामाला येत. 50-55 एकर जमीन, पाणी उशाला आहे, अर्धा एकराचा वाडा, 10-15 नोकर चाकर, पण मुलगा नाही मुलगी नाही. आणि ते पॉझिटिव्ह निघले आता ह्या कोरोनामध्ये. तर त्यांची पत्नी रागावली, म्हणत होती मी काय तुमच्या भावाचं तरी दत्तक घ्या, नाही तर माझ्या बहिणीचं घ्या. कोण ऐकतंय? 50-55 एकर जमीन, कोट्यानी पैसा आहे, इकडं शेनगावला दुकानात गाळे, काय करेल मी एकटी बाई माणूस. ते म्हातारं म्हटलं नाही नको आरडो, अजून मेलो नाही आणि 12:30 पर्यंत मरत बी नाही. मग बोलव, तुझ्या बहिणीचं बोलव, नाही तर भावाचं बोलव. ही घाबरलेलीच होती. तिला वाटलं यांना डायबिटीज आहे, बीपी आहे, केव्हा अटॅक येईल सांगता येत नाही. पॉझिटिव्ह निघले. फोन केला तर 1 तासात तर गाडी तिथं. बहीण आली, ती बहिणीचा मुलगा आला, वकील आले, एक दत्तक पत्रक लिहाय. तिकडचे 5-10 जण, गावातले 5-10 जण असे बैठकीत बसले. मी धन सांगतोय, कामाला येतं का तिथं? आणि मग ते दत्तक पत्रक लिहिलं. ते पाहुणे लोकांना विचारलं, हे मान्य आहे? ते म्हणले आम्हाला काही विचारता, ते म्हातारीला विचारा, मान्य का बाबा? ठीक आहे. ही 55 एकर जमीन, वारसदार हे लागल, आता चालेल ना? कोट्यानी पैसा आहे बँकेतला, ते याच्या नावावर होईल. ठीक आहे. पण ते सगळं वाचून दाखवलं. ते किट घातलं, किट त्या वकिलाला पॉझिटिव्ह होतं ना म्हाताऱ्याचं. किट घातलं, ते सही करायला ते स्टॅम्प पेपर पॅड घेऊन ते म्हाताऱ्याजवळ गेलं. बाबा करा सही. म्हाताऱ्यानं ते स्टॅम्प पेपर हातात घेतला, पेन द्या, पेन घेतला, सही करायला पेन टेकवला आणि म्हातारं सहीला सुरुवात करणार. पेन टेकवला होता पॅडवर, तेवढ्यात म्हाताऱ्याला बुचकी आली. मेलं म्हातारं. बघता काय माझ्याकडे? आता मला सांगा, किती लाख रुपये दिले म्हणजे म्हातारं सही पुरतं जागवे? बरं 1 कोटी देऊ आपण, सही पुरतं जाग करायचंय त्याला, होईल जाग? नामदेवराय म्हणतात, धन नाही कामाला येत. दारा 80 सहस्र जया सुंदरा कामिनी, त्याची एक नाही कामाला आली ना आपलं येतं का मेन कापड? कामिनी तिथं देहग्रहाची कामिनी. लगेच प्रमाण तयार आहे त्र्यंबक महाराज. ती तव राहिली भुवनी, आणि ती जळ तसे स्मशानी, अग्नी सवे एकटा. धन दारा अक्षयासारखी पुत्र होते, इंद्रजिताला जिंकण्यासारखे. धन दारा पुत्र जन, किती समाज तुमच्या मागा असू द्या, तालुक्यातल्या जिल्ह्यातला, ते नाही कामाला आहे. बंधू सोयरे पिशवी. नामदेवराय म्हणतात, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. महाराज हे कीर्तन ऐकलं की वाटतं तुमचं आता कीर्तन झाल्याबरोबर गुरुवारी तात्यांकडून गळ्यात माळ घालावी, वारकरी संप्रदायाचं पाईक बनावं, महिन्याची वारी करावी. पण कीर्तनातच वाटतंय, कीर्तन झाले की जैसे ते. नामदेव महाराज म्हणतात, हा दोष तुमचा नाही, ती माया आहे ना, माया, ती माया विघ्न करते. माया विघ्ने भ्रमला घोरे,
माया विघ्ने भ्रमला घरे, म्हणता मी माझे निघते, घेतो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईन. माया आहे ना माया, आणि माया ही कुणाची माहिती, ही भगवंताची आहे. म्हणून मायेला विनंती नाही करायची, माया ज्याच्या ताब्यात आहे त्याला विनंती केली. समजा आता कीर्तनात आपण बसलो, काही काही जणांना 2 तास ते मागे घालून बसणं जमत नसतं, पण आले कीर्तनाला, आता लबडे महाराजाचे कीर्तन आहे बाबा, चल कसे तरी ते गुडघे दम काढतात. 11, 11:15, 11:45 पर्यंत, पण पुन्हा का गुडघे दम काढत नाही. मग ते काय करतात, असं एखादं प्रमाण सुरू झालं की इकडं तिकडं बघताना कोणी बघत नाही हे पाहून गुडघावर करताना उजवा जो पाय असतो, उजवा पाय गुडघा असा वर करताना समोरच्या माणसाला वरट्या करून पाय त्याच्या पुढच्याला लाथ मारता, असे म्हणजे आपलं पाय लांबवतं. ते पाय लांबवल्याबरोबर त्याच्या पुढच्याला लाथ लागली तर ते मागं बघतो, याचा तर पाय नाही, पण पाय कोणाचा आहे ते त्याच्या मागच्याचा. मग आपण पायाला म्हणतो का, पाया माग बाई, पायाला म्हणतो का, पायाला नाही. पाय ज्याचा आहे त्याच्याकडे पाहतो डोळे वाटावर. कीर्तनात बसला पाय लाथा मारतो का, सांभाळ तुझा पाय झाला नाही. तसं संत म्हणतात, बाबा ही माया तुझी आहे ना, ती माया देवा तूच सांभाळी आपुली ही माया. आम्हाशी का भयभीत केले, आम्हाला कशाला भयभीत करतो. म्हणून माया विघ्ने भ्रमती विघ्न आणले, भ्रमला खरे. वैकुंठवासी गुरुवर्य वैद्य बाबा आम्हाला पाठात सांगायचे, तुम्ही होतीच की पाठात आमच्या अगोदर. भ्रम जुना दृष्टांत आहे. बाबा फार सुंदर सांग. बाबा म्हणायचे, एक जण भोळसर होतं, भोळसर पण श्रीमंताचं होतं. ते कधी घराच्या बाहेर गेलं नाही, गावाच्या बाहेर गेलं नाही. त्याचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर पत्नी म्हटली, गाव चला ना आपण जरा माजलगावला जाऊ. कुठं, पंचवटीमध्ये फिरायला जाऊ, जरा पुण्याला जाऊ, सारसबागेमध्ये. ते म्हटलं नको बाबा, आपण घराच्या बाहेरच जात नाही. का, म्हणजे अजून गेलोच नाही, लई गर्दी असती म्हणतात. पत्नी म्हटली, हे तर फिरायला नेत नाही, तर ह्याचा उपयोगच काय. जरा अनंतराव बाप्पा आल्यावर सांगतो. मग ते मग म्हटले एक काम करू आता. पत्नी म्हटली, एक काम करा, तुम्ही पुण्याला नका नेऊ. आता बाजार कुठला आहे आपला, बाजार राजेगावचा. म्हटले राजेगावच्या बाजारा दिवशी तरी जा की, बाजार घेऊन या, मी यादी देते तुम्हाला. हे म्हटलं नको बाबा, तिथं गर्दी असते. मग गर्दीत काय होते, मी हरवलं तर. पत्नी म्हटली, हरवायला काय पाय सोन्याचं लाकीट आहे का पाकिट आहे. मी हरवलं तर एक काम कर. तिनं कडदोडा घेतला, घरातला कडदोडा आपला का, आणि त्या मालकाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला असे 1-2 दोरे बांधले, अशी गाठ बांधली चांगली. उरलेला द्वारा आपला कमरेला ठेवला. म्हटले, हा बघा, हे द्वारा जर तुटला तर तुम्ही हरवले, आणि द्वारा असेल तर तुम्ही आहे. दारे यादी दारा, साखर, पत्ते, वांगे, बटाटे, काय असेल ते सगळं किराणाची यादी दिली त्याच्याजवळ. ते म्हटलं, द्वारा असेल तर मी आहे ना. हा, द्वारा तुटला तर तुम्ही हरवले. ही म्हटली, आजच बांधलाय द्वारा, चांगला कडदोड्याचा बांधलाय, पुन्हा तुटणारच नाही, हे हरवतच नाही. त्यानं ती यादी घेतली, पिशवी घेतली, ज्या गाड्या जात होत्या राजेगावला आपला बाजारामध्ये, त्या गाडीमध्ये बसलं बाजारात गेलं तर तिथं खेळ चालू होता त्या गाडोड्याचा. माकडा ते माकडी चोळीसाठी भांडण जुना चालायचा बघते. मग ते झालं की पुन्हा, ए बच्चे लोक पैसे डालो, ते खेळ दाखवणार म्हणत होतं. कोणी 5चा ठोकळा, कोणी 10चा ठोकळा, पैसे पडलेले. यानं 5चा ठोकळा टाकला. रुको रुको, सगळे थांबले. अजून एक खेळ राहिलाय. ते 2 टोपले आणले. ते एकात होता साप आणि एकात होता मुंगूस. ते सापाचं मुंगसाचं भांडण सुरू झालं. कधी साखळी सुटत नाही या खेळ दाखवणाऱ्याच्या हातातून. पण कसं मुंगूस पळालं आणि जी साखळी सुटली, ती मुंगूस जी पळालं ना, हे पहिल्यांदा बाजारात आलत का द्वाऱ्यावालं. त्याच्या दोन्ही पायाच्या मधून मुंगूस पळाला. मुंगूस पळाल्याबरोबर यानं उडी मारली. तसं 5-25 जण मुंगूस धरायला पळाले होते.
ते ह्याच्या अंगावर पडले, ह्याला 15-20 जणांनी तोडवला आणि त्या तोडवण्याच्या नादात द्वारा तुटला. हे आपलं कपडे झटकत उठलं. म्हणत होतो तिला पाठवू नको एवढ्या गर्दीत. हा, पत्नी म्हटली होती जर दोरा असेल तर तुम्ही आहे. त्यानं उजव्या पायाला अंगठ्याला बघितलं तो दोराच नाही. जीव उठलं ना आरडायला लागलं, मी हरवलो, मी हरवलो. गावातले लोक काही होते, म्हणले काय हरवलं? पैसे. मी हरवलो. येऊन आला का काय? हा कवना एक भ्रमालय पण आहे. हा म्हणा, वेळ आहे अजून. म्हटलं का रे, काय पैसे हरवलं का लॉकेट हरवलं? काय हरवलं? काय ते बाजारात गेले ते काय म्हणते बघ. अहो ते आरडायला लागलाय तुमचा मालक, मी हरवलं, मी हरवलं. पत्नीनं डोकं खाजवलं, द्वारा तुटला, द्वारा तुटला. पत्नी म्हटली हे काय तिथं बाजारात, हे तिथं आरडत होत, मी हरवलो. पत्नी आली बिस्लरी बाटली घेऊन, थांबा जरा पाणी प्या, तुला म्हणत होतो गर्दीत पाठवू नको, हरवलं. आणि तर प्या. हे आरडून आरडून घासा कोरडा पडलेला उन्हाचं, त्यानं जी बाटली लावली, बाटली संपेपर्यंत काही काढलं. पत्नीनं कमराचा उरलेला दोरा होता ती त्याच्या उजव्या पायाला बांधला आणि हे पाणी पिल्यावर यानं श्वासोश्वास टाकला. आता बरं वाटलं बा. म्हणत होतो तुला गर्दीत पाठवू नको, हरवलं का नाही? पत्नी म्हटलं कोण म्हणता हरवलं? मी म्हणतो. कशावर? तू तर म्हटली द्वारात नसेल तर तुम्ही हरवले, आणि असेल का आहे? मग द्वारा बघा ना. नी त्यानं उजव्या पायाचा अंगठ्याला द्वारा बघितला तर द्वारा आहे. जसा द्वारा दिसला तसं उठून उभा राहिला आणि आरडायला लागलं, मी सापडलो, मी सापडलो. गुरुवर्य बाबा म्हणायचे, यांनी सांगितलेली कवन एक भ्रमले म्हणे, मी तो नवे का चोरलो म्हणे, जैसा नातीला छंद अंत करणे घेऊन ठाके. अरे हे खरं हरवलं होतं का? हरवलंच नव्हतं, पण भ्रम झाला होता. नामदेवराय म्हणतात, माया विघ्नी भ्रमला पण म्हणता मी माझे निघरे, घेतो संपत्तीचे वारे, साचो खारे जाई. ही संपत्ती खरी नाही, हे श्वासोश्वास म्हणजे संपत्ती आहे. नाही तर ही जर संपत्ती, बरं ही संपत्ती आपल्या बरोबर जाऊ देतात. आपल्या हातात किती अंगठ्या असू द्या, किती लॉकेट असू द्या, आपण जर मेलो तर जाऊ देतात बरोबर. एक जवळचे मंडळी गेले होते, मोठे साहेब होते ते, आणि ते फेटा बांधायचे. ते मेल्यानंतर त्यांना फेटा बांधला आणि ते फेट्याचा पदर कानावरून आला होता. आणि पत्नीला माहिती होतं की त्यांच्या कानात बाळी आहे, बाळी बाळी कानामध्ये त्यांच्या बाळी आहे. आता या आम्ही महाराज मंडळी वारकरी गेले की ते उचलायला लागले, तेवढ्यात पत्नी म्हणली थांबा थांबा. आणि मग ते रडाय, आपल्याला नाही जमत तसं रडायला. मग त्यांनी सुरू केलं, कॉटनच्या धोत्राशिवाय घातलं नाही, नेहरू शर्टाशिवाय वापरलं नाही. ते हळूहळू वर यायला लागली. तिला स्टँडवर यायचं होतं ना, स्टँडवर म्हणजे बारीपर्यंत. तुळशीच्या माळाशिवाय घातली नाही, आणि अजूनही तुमच्या कानात, इथं थांबली, अजूनही तुमच्या कानात म्हटल्यावर लोक म्हणले कानात काय रे? पदर वर गेलं, फेट्याचा वर पदर घेतला तर बाळी दिसली. काढा काढा, भूषणे ही घेते बाळोळी. यमाचे हाती भूषणे ही भीती काढवणे. हे धन नाही बरोबर जाऊ दे, फक्त एकच धन आपल्या बरोबर जाणार आहे, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, वावया जतन, हे उपाय लाभाचे. पण हे धन वर चालतं का? अहो साधं 2 धामला गेलं तर नेपाळला नाही झालं, अमेरिकेत डॉलर करून यावे लागतात. पण एकमेव परमार्थ धन आहे, हे वर सुद्धा चालतं.
करा हरी भक्ती परलोकी कामा. हरी भक्ती परलोकी कामा. करा हरी भक्ती परलोकी कामा. ती काय करते तर सोडविलं यमापासून या. आणि आज ज्यांचं प्रथम पुण्यतिथी आहे त्यांनी जीवनामध्ये ते केलं बरं का. करा हरी भक्ती परलोकी कामा. त्यांना मी लहानपणापासून बघतो. वैकुंठवासी गोविंदरावांना आपल्या मठात जो महिनाभराचा सप्ताह होतो त्या महिनाभराच्या सप्ताहामध्ये इथले काही 5-7 मंडळी 15-15 दिवस राहायचे. दादाही राहायचे, बरीचशी मंडळी इथली 7-7, 8-8 दिवस, 15-15 दिवस. ते भागवत बाबा, त्र्यंबक बाबा, आता व्याप वाढल्यामुळे येत नाही जरा. पण ही सगळी मंडळी 5-5, 10-10, 15-15 दिवस राहायचे. त्यावेळी मी त्यांचं जीवन पाहिलंय गोविंदरावांचं. 4ला काकडा असायचा ना, भाऊ पाहुणे 4ला टाळ घेऊन बसलेले असायचे. तर भाऊंच्या मांडीला मांडी लावून गोविंदराव पाहुणे 4ला भाऊच्या जवळ बसलेले असायचे. आणि गाता भजनाचा विना भाऊनी पाहुणे 7ला घ्यायचा. तर हे टाळ घेऊन स्वतः उभे असायचे. त्यांनी विना घ्यायचा आणि यांनी टाळ घ्यायचा. पकवाजा असो नाही तर नसो, रामकृष्ण हरी सुंदर ते ध्यानपर्यंत भाऊनी तसंच सुरू करायचं. म्हणजे ज्यांनी भाऊंच्या खांद्याला खांदा लावून परमार्थ केला. मी इथं ज्या ज्या वेळेला येईल त्या वाट्यावरच बसलेले असायचे. इथं तर बसलेले असताना हात रिकामा नव्हता, सतत रामकृष्ण हरी मंत्राचा जप असायचा. हे गाव काही सामान्य नाही दादा. गावाचं नावच आहे राम पिंपळगाव. नुसतं पिंपळगाव नाही, महाराष्ट्रात पिंपळगाव भरपूर असतील, पण राम पिंपळगाव म्हणजे आमचं गाव आहे ते. ज्या गावात, ज्या पिंपळगावात राम आहे ते राम पिंपळगाव. म्हणून आता बघा काय मंदिर झालंय ते. मूर्ती पहा. आता मी रामायणाचार्य असल्यामुळं महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा 4 राज्यात कार्यक्रम होता. कर्नाटकात बिदर बसव कल्याणपर्यंत झाले. तेलंगणामध्ये तिरुपती बालाजीच्या समोर रथसप्तमीचा त्यांचा मोठा सोहळा असतो, त्याच्यात कीर्तन झालं. आंध्र प्रदेशात हैदराबाद इसाम्या बाजार पर्यंत झालं. मी 4 राज्यात फिरलो. याच्यापेक्षा मोठमोठी मंदिरे, बिर्ला मंदिर केवढं मोठं हैदराबादचं, याच्यापेक्षा मोठमोठी मंदिर असतील. पण आमच्या राम पिंपळ गावात राम, लक्ष्मण, सीता, हनुमंतरायांची जशी मूर्ती आहे ना तशी 4 राज्यात मी पाहिली नाही. 4 राज्यात. तुम्ही कीर्तन झाल्यावर आज जा. मग अशी काकांना आम्ही गेलो त्या मूर्तीकडे पाहतच राहिलो मी. म्हणजे चला की ठोंबा रुक्मय चालले. त्या मूर्तीतला जिवंतपणा असतो. मूर्तीतला त्या मूर्तीचं पावित्र्य, मूर्तीची नित्य पूजा, मूर्तीची नित्य आरती ते आमच्या राम पिंपळ गावामध्ये घडत. म्हणजे म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. हे आम्हाला कुठं पाहायला भेटत असेल, आमच्या गावात पाहायला भेटत. मंगलता आहे, दिव्यता आहे. बघा हा केवढा मोठा पेस आहे. किती मोठे महाराज येऊ द्या, किती समाज येऊ द्या, एवढ्यात बसलाच पाहिजे. एवढी मोठी भव्यता आहे, दिव्यता आहे, रम्यता आहे. म्हणून आता हनुमंतरायचे मंदिर कलशारोहण त्यावेळेला किती मोठा सोहळा झाला. इथलं मंदिराचा झालाय कलर. आता ह्याला कामून ठेवलंय बाबा. आता पुढच्या सप्त्यापर्यंत करतील इकडचं आहे. म्हणून इकडच्या मंदिराचं कलरिंग झालंय. गावकऱ्यांनीच केलं, दोघांनीच. फरक काय, इमानदारी. 2च व्यक्तींनी कलरिंग केलंय. पण बघा गावाची, म्हणजे गावामध्ये आमची अशी माणसं आहे आणि आम्हाला या गावाचा अभिमान आहे. आमचा जरी जन्म पंढरपूरला झालेला असला तरी माझ्या बापाचा जन्म इथं झालाय. म्हणजे आमच्या वडिलांचा जन्म इथं झाला. त्यांचे मित्र बसले तिकडं काही, इकडं काही, बरीचशी मंडळी. व एका वर्गात राहिले, एका वर्गात शिकले, ही सगळी मंडळी आमची. म्हणून 4 पिढ्या झालं आम्ही या ठिकाणी, या गावाला विसरत नाही. भाऊ विसरले नाही. तुम्हाला विशेष वाटेल, पुरे महाराज गाथ्यावर भजन करून, आता गाथा भजनच राहिलं नाही.
गुरुवर्य तात्या सांगत असतात गाथा भजन फक्त पत्रिकेतच राहिलंय 10 ते 12 गाथा भजन ती पत्रिकेतच असतं, होत नाही. बरं जिथं होतं तिथं गाथा भजन होत नाही. तात्या म्हणतात गाथा गायन गाथा गायन वेगळं आणि गाथा भजन वेगळं. आता वांगीची मंडळी विचारा त्यांना 3-3 तास इथं अक्षराच्या सेवेला महत्व आहे, आलापाला नाही. म्हणून ही जुनी मंडळी सांगतात आम्हाला. नामदेव बरोबर हे आलते सावरगावला, मला म्हणले भाऊंनी गात्यावर भजन करून या राम पिंपळ गावामध्ये भजन करून नुसतं पारायण नाही, गात्यावर भजन करून 20 पारायण झालेत म्हणे. केवढं भजन केलंय बघा. 20 पारायण सोपं आहे का? असं हे गाव आहे. म्हणून हे आमच्या गावाला आम्हाला अभिमान आहे. नाही तर आता सुद्धा बघा परमेश्वर काका, रामेश्वरराव, आमचे बबन महाराज वार्षिक सप्ताह तर आहेच तो रामनवमीच्या वेळेला, तोही झालाच. पण या सप्त्याचं नियोजन एक नाही 2-3 वर्षापासून चालू आहे. पण लॉकडाऊनमुळे पुढे लकलला गेला. आज या बोर्डाकडे बघितलं, महात्मी लोक बघितले ना, अशा अंगाला भोंग्या येतात की एवढे एकत्र केलेच कसे. काल मी फिरत्या सप्त्यातलं रामायण करून माझं काल कीर्तन होतं कवठळीला, आपल्या पंढरपूर जवळ. मी घाई गडबडीने निघालो, तिकडून बाबा आले, बरोबर राऊत बाबा. आम्ही हात केला, थांबले बाबा, दर्शन घेतलं. म्हटलं बाबा, म्हटलं काय कुणीकडे? म्हटलं इथं रामायण चालू आहे. आज फिरत्या सप्त्यातलं झाले पंढरपूरकडे कीर्तनाला. म्हटलं मी चाललोय तुमच्या गावाला, राम पिंपळ गावला. गुरुवारी राऊत बाबांची तारीख भेटणं तेवढं सोपं समजू नका. आणि गुरुवारी तात्यांची, बाकीचे आमच्यासारखे महाराज काही दिल्यावर येतील. पण हे जे आज पत्रिकेतले जे मोठमोठे वक्ते, ही मंडळी पैशाने येणारे नाहीत, हे आपल्या पुण्याईने येणारे, तेवढं लक्षात राहा. नाही तर पैशाचं एखादं पिकअप उभं करा, पिकअप, आणि महात्म्य लोकांना म्हणा आमच्या गावात त्यांना 8 दिवस भागवत करा. केलं तर मी जन्मभर त्याच्या घरी पाणी भरे. पैसा हे धन संपत्तीला मानणारे महात्मे नाही. आणि केवढं हे पुण्य आपलं तर आहेच. हे ज्यांनी नियोजन केलंय, बबन महाराज असतील, परमेश्वरराव काका असतील, रामेश्वर माव असतील, यांनी नियोजन जरी केलं ते तिघं काय करणार आहे? तिघांनी जरी आम्हाला निमंत्रित केलं असतं, मोठा मंडप दिला असता, सगळं नियोजन, पत्रिका छापल्या असत्या आणि सगळं केलं असतं, आणि जर गावाने सहकार्यच केलं नसतं, गावातले लोकच आले नसते, तर आम्ही काय खांबाला सांगायचं होतं का? आणि आमच्या गावाचं ते विशेष आहे, राम पिंपळ गावचं. काय विशेष आहे? ह्या गावात कोणी केव्हाही कीर्तन ठेवू द्या, सप्ताह ठेवू द्या, हे गावातले लोक कोणत्या पक्षाचे असू द्या, कोणते मतभेद असू द्या, आपापले पक्ष, आपापले हेवे दावे, आपापले मतभेद बाजूला टाकून एका रामचंद्र प्रभूचे लेकरं होऊन एका मंडपात येतात. हे राम पिंपळगावचं विशेष आहे. नाही तर एका पक्षाची लोक आहे काही. काय चिठ्ठी आली सोडा म्हणून का? म्हणून अगदी सुंदर नियोजन इथं ग्रामस्थ मंडळींनी केलंय. याच ना, या कलरचं काम माननीय तात्यासाहेब मदनराव आरडे आणि माननीय मदनराव लक्ष्मणराव लांबूड यांनी हा सगळा कलरचा खर्च केलाय. एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, जोरात. हे भक्ताच्या मंदिराचं झालंय बाबा, आता हे देवाच्या मंदिराचं राहिले. थोडं समोरचा सभा मंडप कुठं काय त्याचंही मनावर घ्या. आणि आरती व्हायच्या चिठ्ठी येऊ द्या अशीच. आता तुम्ही म्हणाल तुम्ही काय कंबर बांधूनच सांगता का? मग ही कंबर बांधूनच सांगत नाही. गावकऱ्यांनी मला सांगावं, राम मंदिराच्या कलरचं काम करायचंय, तुमच्याकडून एवढी देणगी पाहिजे, तेवढी देणगी आपण देणार. तेवढी द्या. पण बरोबरीला काही एकट्यालाच नका टाकू, गावातले थांबा. कारण आधीच लॉकडाऊन झाले 2 वर्ष. म्हणून सगळे गावातले, आता इकडचं हा मान घेतला मदनराव लांबूड आणि तात्यासाहेबरावचे आरडे. म्हणून आता राम मंदिराचंही पुढच्या सप्त्याच्या आत होत आहे, काळजी करू नका. अहो इथं गावातले सहकार्य करतील का? एकदा विजयराव होते पंडित इथं कीर्तनालाच मी सहज बोललो तर त्यांनी मला वाटतंय किती हजार दिले, 55
33,333 तीन आकडा त्यांना शुभ होता. आहे माझ्या लक्षात. तेवढं त्यांनी दिला होता. म्हणून गावातल्या मंडळींनी मनावर घ्या आणि पुढचा सप्ताह व्हायच्या आत राम मंदिराचंही भव्य दिव्य काम झालं पाहिजे. आणि सगळ्याला एकच हात जोडून प्रार्थना आहे, तुम्ही ते हॅलो म्हणलं की आम्ही आलोय. तसं आमची कीर्तन सकाळी ठेवलीच होते काकांनी, पण म्हटले ते जास्त गर्दी होईल महाराज, तुम्ही आपलं जेवढं जमल तेवढं या. पण कदाचित रामचंद्र प्रभूला हनुमंतरायलाच वाटलं असेल का तू या गावचा आणि तुझं सप्त्यात कीर्तन नाही म्हणजे कसं रे. म्हणून ते गोविंदरावचे तीनही चिरंजीव दत्तात्रयराव, विष्णुपंतन, रामचंद्रराव, त्या तिघांना बुद्धी दिली आणि म्हटली ठेवलं बडे बाबाचं कीर्तन. म्हणून आज माझा हा कीर्तनाचा योग आहे आणि अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी होतोय. माझी फार इच्छा होती, मी म्हटलं होतं त्यांना 2-3 दिवस थांबल म्हणून, पण उद्या 3 तारखेपासून मुक्ताई नगरला मेहून तिथं उद्यापासून रामायण आहे. म्हणून आज आपलं 5-5:30 पर्यंत कथेला थांबायचं. आज संध्याकाळचे कीर्तन हे गंगाखेडला, पुन्हा ते कीर्तन करून तिकडं मेहूनला जायचं. म्हणून अगदी सुंदर सोहळा त्या परिसरामध्ये आम्ही पाहतोय. सगळ्या आपल्या फिरत्या सप्त्यात होतो मी 3 दिवस रामायण केलं तिथं. हे सप्त्यात होतो फिरत्या सप्त्याच्या, पण फिरत्या सप्त्यामध्ये चर्चा होती आपल्या सप्त्याची. लोक म्हणायचे उद्या कुणाचं आहे रे, परवा कुणाचं आहे रे. म्हणजे हा एवढा मोठा सोहळा सर्वांनी तीनही जणांनी पुढाकार घेऊन, तिघं जरी पुढे असतील तरी हे बघा सगळे डिजिटल बोर्ड, सकाळचे नाश्त्यावाले, दुपारचे आहेत, संध्याकाळी आहेत, संध्याकाळचे आहेत, महाप्रसाद आहे. सगळ्या गावांनी सहकार्य केलं आणि इथला सप्ताह जो होतो ना रामनवमीचा असल्या कडक, आता पुढं हा मोठा सप्ताह जरी असेल तरी गावकऱ्यांनी तोही सप्ताह पडू दिला नाही आणि पडू द्यायचाच नाही. ते सप्ताह काय आपण जन्माला आलो सुरू केला असं नाही. इथं बसलेल्या किती वयोवृद्ध माणसाला विचारा ते सप्ताह कधी सुरू झालाय, ते म्हणतात आम्हाला कळत नाही. म्हणजे एवढ्या वर्षापासून सप्ताह आहे. तो का म्हणे देवा आणि जुनाट हे माझी सेवा, ही जुनाट सेवा आहे. म्हणून त्या सेवेलाही खंड पडू द्यायचा नाही. आणि वैयक्तिक ज्यांच्याकडे संपत्ती आहे, ज्यांच्याकडे बल आहे, ज्यांना हे करू वाटतंय, आता गुरुवारी पांडुरंग बाबा सांगतीलच, ते भागवतातल्या 5-7 वळ्या सांगतात, माझ्या पाठ नाही, त्या लक्षात नाही, सांगतील ते की ज्याच्याकडे धन आहे त्यांनी समाज जमवावा, अन्नदान करावं, सप्ताहाचं आयोजन करावं. आज बबनरावांनी केलंय, परमेश्वर काकांनी केलंय, रामेश्वररावांनी केलंय, पुढच्या वर्षी एखाद्याच्या पुन्हा मनात येईल. म्हणून हे परमार्थ कमी नाही झाला पाहिजे, सुख घडोघडी वाढू लागेल. पण आपली जी परंपरा आहे त्यालाही कुठं धक्का लागला नाही पाहिजे आणि तो यांनी लागू दिला नाही. भव्य दिव्य स्वरूपामध्ये तोही कार्यक्रम झाला, हाही कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात होतोय. गुरुवारी राऊत बाबा काल होऊन गेले, आज महादेव महाराज राऊतच आहे ते सुद्धा जवळ्याचे. हे सगळी मोठमोठी दिग्गज कीर्तनकार. आम्ही 4 वर्ष ज्यांच्या इथं राहिलो, गुरुवारी पांडुरंग बाबा घुले, आम्हाला मान खाली हात घालायचा. अनिल महाराज पाटील आम्ही सगळंच होतो वैष्णव सदनला राहायला. तर बाबा कुठून तरी कीर्तनावून यायचे, 4ला आम्ही उठलेले नाही दिसलो ते उठवत नसायचे, त्यांचं मौन असायचं, पूजा झाल्याशिवाय बोलायचं नाही, मान खाली हात घालायचा आणि उठूनच बसायचं. आम्ही लाईटचा करंट लागल्यावर कसं बसतो तसं बाबांना बघितलं की झटका यायचा. थोडी मंडळी राहिली दादा, ही आता बोटावर मोजणे एवढा. परमार्थामध्ये आम्हाला कुठेतरी आदरयुक्त त्यांचा धाक आहे. एक बाबा तर गेले, गुरुवारी परमपूजनीय बाजीराव महाराज. आम्ही कुठं चुकलो तर प्रेमाने सांगायचे आणि कधी रागवूनही सांगायचे. एकदा मी कार्तिकी वारी द्वादशीला बाहेर गेलो, द्वादशी ते बाजीराव महाराजांनी कुठं पत्रिका बघितली आणि मला फोन केला. हॅलो, त्यांचं ती बोलण्याची पद्धत, कुठं? मी म्हटलं ह्यांना कळाली बातमी आपली, कुठं इथे? मी म्हटलं हाय इथंच आहे. इथं कुठंही म्हणून नाही सांगितलं. अरे खानदानी फडकरी द्वादशीला बाहेर जाता का? तिथून पुढं खरं सांगतो तुम्हाला, वारीमध्ये कुठं जरी रामायण असलं तरी ते रामायण घेतानाच असं घेत असतो, वारी चुकणार नाही. ह्या मंडळींमुळे आम्ही आज कंबर बांधून उभी आहे. बरोबर, ताते असतील, तात्यांचं तर केवढं प्रेम आपल्या फडावर, भाऊंवरही होता, आपल्यावरही. आणि अजून सुद्धा माझा जन्म नव्हता तेव्हापासून येडशीकर भाऊंच्या नंतरचं 4 ते 6 कीर्तन गुरुवारी तात्या करतात.
कसली परिस्थिती आली तरी 10 खानात कीर्तन केलंय, आता तरी मठ मोठा झाला. ते म्हटले भाऊंना मी शब्द दिलाय, त्याच्यात कमी अधिक होऊ देणार नाही. आपण सगळी भाग्यवान मंडळी, या 3 जणांमुळं हे मोठमोठे महात्मे आपल्या गावात आले. ह्या 3 जणांमुळेच मी म्हणणार नाही, त्यांना तर धन्यवाद देणारच आहे. पण इथं आज गावात जेवढी मंडळी आहे, हे आपलं पुण्य नाही, हे आपल्या मायबापाचं पुण्य आहे. दशरथ राजांच्या घरी विश्वामित्रजी आले. विश्वामित्रजी आल्याबरोबर दशरथ राजाच्या मुखातलं वाक्य आहे, बिगर बुलाए आप जैसे संत महात्मे हमारे घर आते हैं. नहीं तो ये पापी दशरथ है, अंधे माँ बाप के इकुलते एक बेटे को श्रावण को मार डालने वाला. लेकिन अभी पता चला है कि पुण्य हमारा नहीं, हमारे पूर्वजों का है. म्हणून आपल्या पूर्वजांचं काही पुण्य असेल म्हणून हे महात्मे लोक भेटले, त्यांचे दर्शन घ्या, कुठंतरी आपल्या जीवनात परिवर्तन होऊ द्या. हे जिवंत गाथान जिवंत तुकोब आमचे गुरुवारी विठ्ठल बाबा घोले सांगायचे, वा हे तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, त्यांची पद्धत तशी बोलण्याची. हे काही वैकुंठात थांबतात का? ते वायूच्या रूपाने पुन्हा कुणाच्या तरी रूपाने पुन्हा पुन्हा अवताराला येतात आणि भक्तीचा आनंद घेतात. बाकीचे महाराष्ट्रात अनेक कीर्तनकार असतील, ठरलेले अभंग असतील, ठरलेले चिंतन असतील, पण आमच्या वारकरी संप्रदायाला लाभलेले हे 2 ते 3 रत्न असे, त्यांचा ठरलेला अभंग नसतो, ठरलेलं चिंतन नसतं. मंडपात उभारल्यानंतर जे अभंग येतील त्याच्यावर बोलायचं. त्यापैकी गुरुवारी संतवीर तात्या आणि गुरुवारी राऊत बाबा आहे. त्यांचं कधी किती कीर्तन ऐका, कितीही. मी आता 4 ते 6 आमच्या मठात 20 वर्ष कीर्तन ऐकतो, एक अभंग डबल नाही तात्या, एक चिंतन डबल नाही, जरी अभंग डबल आला तरी. ही केवढी मोठी मंडळी, प्रासादिक वाणी लाभलेली मंडळी. म्हणून आपल्या गावाचं भाग्य आहे, ज्याला जी घडल ती सेवा करा सत्यामध्ये. आम्हाला हे थोडं 2 शब्द बोलण्याची घडते, आम्हीही करतो. कोणाला चटया टाकण्याची घडल त्यांनी ती करा. आपापले हेवे दावे, आपापले मतभेद, आपापले पक्ष मंडपाच्या बाहेर सोडून सगळ्यांनी एका माईची लेकरं व्हायचं. आणि हा अभूतपूर्व सोहळा, हा इथून पुढे बीड जिल्ह्यात किती सप्ते होऊ द्या, पण ज्या वेळेला वारकरी संप्रदायाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला राम पिंपळगावचं नाव आणि राम पिंपळगावचा सप्त्याचं नाव आल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही. असा सोहळा आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी करायचा आहे. ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांनी तो काळ सार्थक केला. त्यांनी धरीला मनी विठ्ठल. हे आता दुःख होत असेल त्यांच्या 3 मुलांना. मला वाटतं त्या पंक्तीत पण आहेत नाही, आपल्या मठातील पंक्तीमध्ये सुद्धा आहे. आमच्या मठामध्ये ज्या पंक्ती होतात, मी सहज बोललो होतो, म्हणलं 2 पंक्ती कमी आहेत, तर त्या 2 पंक्ती इथून झाल्या. आता 3 पंक्ती आहे राम पिंपळगावच्या महिनाभराच्या सप्ताहामध्ये. तरी लोक म्हणतात अजून कुठं कमी असलं तरी सांगा, कमी पडतच नाही. त्याचं कारण आहे ही सगळी पुण्य आहे आमच्या भाऊंची आहे. म्हणून या ठिकाणी हा त्यांनी सुद्धा काळ सार्थक केला. धरीला मनी विठ्ठल. दुःख होत असेल त्यांचे रामचंद्रराव, दत्तात्रेयराव, विष्णुपंत आणि वडील गेले. आता किती मोठा फोटो केलाय त्यांनी, याच्यापेक्षा मोठा घरात आहे त्यांच्या. किती मोठा फोटो करू द्या, घरात लावू द्या. वैकुंठवासी गोविंदराव असताना जे वजन असतं, जो आधार असतो, तो वडील गेल्यानंतर नसतो. आणि वडील गेल्यानंतर दुःख मुलांना असतं बाप्पा, पण त्याच्यापेक्षा जास्त दुःख असतं मुलीला. त्यांना आहे का नाही काय माहित नाही, पण मुलीला दुःख असतं. तर सगळ्या घराची काळजी बाप घेतो आणि बापाची काळजी मुलगी घेत असते. बाबा जेवले का? बाबा तुमची तब्येत ठीक नाही का? बाबा दवाखान्यात जायचं का? बाबा गोळ्या आणू का? सगळ्या घराची काळजी बाप आणि बापाची काळजी मुलगी घेत असते. एखाद्या बापाला जर मुलगा जर रागाच्या भरात बोलला ना, बोलतातच आताची पोरं, इथले नाही तिकडचे दुसरीकडचे बोलतात, रागाच्या भरात बोलतात. पण बापाला जर जास्त दुःख झालं तर बाप गावात कोणाजवळ सांगतो का? कोणाला नाही सांगत. तर गावात कोणाला जर सांगावं तर गावात चर्चा होईल. ते ताकद लावून अश्रू गिळतं आणि एखाद्या गाडीनं माजलगावला जातं, तिथून एसटी धरतं आणि जिथं आपल्या लेकीला दिला असेल त्या लेकीच्या सासरला जातं. बाप अचानक आलेला पाहिला की लेक घाबरत, बाबा या या
बाप हातपाय धुतून खुर्चीवर बसतो, तेवढ्यात लेक पाणी देते. पाणी देते आणि पाणी दिल्याबरोबर लेकीचा लेक पाहते बापाकडे, काहीतरी झालेलं दिसतंय. पाणी पिऊ देते लेक आणि लेक हात जोडते. बाबा अचानक कस काय आले, अचानक कस काय आले म्हटल्या बरोबर लेक बोलायच्या आधी, आपलं बाप बोलायच्या आधी बापाचे अश्रूच बोलतात. बाप रडायला लागला ना, लेक आपला पदर डोक्यावर घेते, उजव्या हाताने आपल्या बापाचे अश्रू पुसते. बाबा पण मारलंय का तुम्हाला, पण बोललंय का? म्हणून तर आलोय. कोण बोलला? आई बोलली का बाबा? आई नाही का? तुला माहिती ना मी किती कष्ट केलं ते. अगं तुम्हाला लहानाचं मोठं करायला शेत नव्हतं, आपल्याला दुसऱ्या शेतात कामं केली, पदवीधर बनवलं. मग कोण बोललं बाबा? तुझ्या भावानं असं असं बोलावं मला? मोकळ्या मनानं बापाला सांगण्याचं एकच ठिकाण असतं, ती मुलगी. मुलीचंही प्रेम तसंच असतं. मुलीला जर सासरी कुणी बोललं ना बापावर, एखादा बोलतोय रागीत स्वभावाचा असतो सासरा, असं शिकवलं का तुझ्या बापाने तुला? असं शिकवलं का म्हटलं, बाप शब्द आला, लेक तिथं नाही थांबत, आपल्या बेडरूम मध्ये येते, ओशीत डोकं खूप रडती लेक बापाच्या आठवणीनं. त्यावेळेला त्या सासूबाई येतात, सुनबाई. अगं त्यांचा स्वभाव थोडा गरम आहे, लाल पुंज डोळे झालेले असतात, पातळानं डोळे पुसती सून. आत्याबाई तुम्हाला लईच राग आला ना, तुम्ही घरातली सगळी मंडळी एकत्रित या. 5 लिटरचा रॉकेलचा कॅन होता माझ्या अंगावर, काडी लावून पेटून द्या मला, पण माझ्या बापावरून बोलाल तर खबरदार. हे मुलीचं प्रेम असतं बापावरच. अहो ते लग्नात सुद्धा पहा, मुलगी ज्या वेळेला सासरी निघते तर रडताना केवळ बापासाठी रडते. इकडे भाराभरी चालते आणि प्रत्येकाला एक तरी लेक असावी, एक तरी. त्या लेकीशिवाय ते प्रेमच कळत नाही. ज्या वेळेला भाराभरी चालते, नवरदेव नवरी हे लेक, दर्शन सोहळा असतो, तर लहान भावाजवळ येते, सचिन चालले मी आता, आपल्या बाबांना मदत करत जा. त्याच्यानंतर मुलगी रडते त्या मोठ्या भावाजवळ. मोठ्या भावाच्या गळ्यात नुसती रडत नाही, ते धाय मोकलून पडते. मोठा भाऊ दंड धरतो आपल्या बहिणीची, ताई अगं इशीची गाडी आहे, माजलगावला बंगला, गेवराईला बंगला, 55 एकर शेती आहे, तुला काही दुःख होणार नाही. मुलगी म्हणते मला काही दुःख होईल याच्यासाठी नाही रडत मी, मला आपल्या बाबांची काळजी वाटते. 4 वर्षापूर्वी तुझं लग्न झालं, हा तर 1.5 वर्षात तू पत्नीचं ऐकून वेगळं राहिला. 15 दिवस बीडच्या दवाखान्यात होते बाबा, एकही दिवस भेटायला आला नाही, नाही का? चुकलं माझं ताई, आता नाही, आता मी नीट बोलत बाबांना, चल. त्याच्यानंतर मुलगी रडते, आजी आजोबा असतील तर त्यांच्याजवळ, बापासाठीच. त्याच्यानंतर शेवटी मुलगी रडते आपल्या आईच्या गळ्यात पडून, आई येते मी, चांगलं सांभाळ, तुझे सासरे आहे ना, त्यांना वडील मान, तुझी आई आज गेली म्हणून समज, सासूला आई मानून सेवा कर. त्यावेळेला लेक म्हणते, आई माझ्यावरती संस्कार आहेत, मी सगळं करील, पण तुला हात जोडून विनंती आहे, बाबाचं तुझं भांडण व्हायचं तर मध्यंतरी मी पडायचे, आता मध्यंतरी समजूत घालायला कोणी नाही, आई माझ्या बापाला दुखवत जाऊ नको. आणि शेवटी मुलगी रडते ते आपल्या बापाच्या गळ्यात पडते. कन्या जब घर छोड़ती है ना तो बाप की भलाई चाहते हैं. आज प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक कविताकार, प्रत्येक प्रवक्ता आईवरच बोलतो, कविता आईवरच, व्याख्यान आईवरच. अरे बापाचं प्रेम कुठं कमी आहे? मला आई कमी म्हणायचं नाही, पण आईच्या तोडाला तोड देणार त्याच्यापेक्षा अधिक प्रेम बापाचं आहे. फरक एवढाच आहे, आईचं प्रेम दिसून येतं, वडिलाचं प्रेम दिसून येत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बाप वडील गेल्यानंतर काय दुःख असतं ते आम्ही भोगतोय ना, 8-9 वर्ष झालं, आम्ही त्याच्यातूनच चालतोय.
वडील गेल्यानंतर कळतं. नाही तर आप्पा होते तवर आम्ही रामायण करायचो, कीर्तन बाहेर करायचो, घरचं काही बघावं लागत नव्हतं. पण आता काय, वडील गेलं की कळतं काय दुःख असतं. म्हणून बापाचं प्रेम कमी नाही. आज ह्या तिघांनाही, रामचंद्रराव, विष्णुपंतजी, दत्तात्रयराव, यांना दुःख असणारच आहे. पण एक म्हणेल तो अभंग शेपक आहे, पण जगी आईचा बाप व्हावा. जगामध्ये असा बाप व्हावा कुणासारखा, तो गोविंदरावांसारखा, की ज्यांनी आपल्या तीनही मुलांवर संस्कार केले, पारमार्थिक संस्कार, तिघांनाही परमार्थाला लावलं. याच्यावरून ओळखता येतं की त्यांना सद्गती प्राप्त झाली म्हणून. कदाचित त्यांना वाटलं असेल की आता माझा भरपूर, आता शरीर स्वास्थ्य देत नाही, आता वैकुंठवासी भोले बाबा म्हणायचे ना, विठ्ठल बाबा बोले वा, मोठी मंडळी येताना काम घेऊन येतात आणि झालं की उभ्या पावलाने निघून जातात. तसं वैकुंठवासी गोविंदराव सुद्धा उभ्या पावलाने गेले. कसला त्रास नाही, कुणाला काही घरातल्यांना दुःख दिलं नाही. कदाचित त्यांना वाटलं असेल आपलं आयुष्य संपलंय. पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणून त्यांनी पांडुरंगालाच प्रार्थना केली असेल. आहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, अहो पांडुरंगा, रखुमाईच्या कांता. आहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, अहो पांडुरंगा, रखुमाईच्या कांता. निरोप द्यावा आता येतो आम्ही, निरोप द्यावा आता येतो आम्ही. निरोप द्यावा आता येतो आम्ही. निरोप द्यावा येतो आम्ही. राही रखुमाबाई सत्यभामा माता, राही रखुमाबाई सत्यभामा माता. राही रखुमाबाई सत्यभामा माता. राही रखुमाबाई सत्यभामा माता. निरोप द्यावा आता येतो आम्ही, निरोप द्यावा आता येतो आम्ही. कदाचित पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणून त्यांनी हात जोडले असतील. अहो पांडुरंगा रखमाईच्या कांता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. राही रखमाबाई सत्यभामा माता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता, निरोप द्यावा येतो आता येतो आम्ही. नामा मने चरणी ठेवून या माता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. त्यांचा शेवट गोड झालेलाच आहे, कारण शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, बेटी रखमाईच्या वरा. अजून माझे 7 मिनिट शिल्लक आहे. काकांनी सांगितलं 10:30ला सुरू झाले, 12:30ला सोडा. बरोबर सोडतो, पुढे जात नाही ना आधी सोडत नाही. पण आता टाळकरी टाळ वाजवतात, पकवाजी पकवाज वाजवतात. बसलेल्यांना काही त्रास दिलाय का आम्ही? होय, अजिबात नाही. आता थोडा घ्यायचा, सगळे हात वर करा बघू. सरळ सरळ आपली टाळी आणि यांचे टाळ आणि यांचा पकवाज बघू. आवाज कोणाचा आहे त्या? विठोबा रखुमाई. नामदेवराय म्हणतात ती माया जवळ येऊ देत नाही. माया विघ्ने भ्रमला खरे, मनता मी माझे निघरे. घेतो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल. नामदेवरायांना सांगितलं बाबा ते आयुष्य चाललंय ना, आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा. ध्यानी राहा श्री हरीच्या. आयुष्य चाललंय, कुणाचं 39 झालंय, माझं तर सांगितलं बा मी. कुणाचं 50 झालंय, कुणाचं 70 झालंय. अरे ते कैवल्य कुठे गेला? कैवल्य
याला काय गाडीत बसायला या इकडं पकवास वाजवायले आयुष्य चाललंय ना आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या नामदेवराय म्हणतात संतांच्या चरणावर भाव धरा संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नामस्मरा मुक्ती साहित्यता वरा हेच करा बापांनो बंधूंनो भगिनींनो हे शब्द आले की समजायचं विनंती सुरू झाली नाही का हे शब्द तेव्हाच ऐकायला भेटतात तेव्हा निवडणूक आल्यावर हे मोदी साहेबांना तर लई प्रसिद्ध केला शब्द ते बंधूंना भगिनींना मेरे भाई और बहनो जमतंय आपल्याला ते प्रसिद्ध केला भरपूर शब्द त्यांना विनंती करायची असते ना त्यावेळेला ते हात जोडतात विनंती करतात विष्णुदास मग नामदेवराय विनंती करतात ना आता चौथी पिढी आहे बरं का या गावातली ते पकवास वाजवायला तयार झाला फिरवून देते नामदेवराय म्हणतात बाबा आयुष्य चाललंय तिकडे लक्ष द्या काळ तो जपायला लागलाय अजूनही किती आहे अवकाश तिकडे थोडं लक्ष द्या मग नामदेव महाराज विनंती करतात ते फक्त आपल्यालाच नाही संपूर्ण भूमंडलावर जन्माला आलेल्या यच्चे यावत सगळ्या प्राणी मात्रांना नामदेवराय विनंती करतात कोणती विनंती विष्णुदास विनविदा विष्णुदास विनविदा बोला विष्णुदास विनविदा विष्णुदास विनविदा विनामा बोलू नका भव कामा धरांतरी निज प्रेम न चुका नेमा हरिभक्ती धनदारा पुत्र जन बंधू स्पेरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा दिवासी हरी कीर्तन सेवा प्रभू रामचंद्रजीच्या चरणी हनुमंतराच्या समर्पित करून सेवेच्या ठिकाणी पूर्णविराम बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहे जे बरोबर असेल
ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षकांचे बरोबर असेल त्याचं ग्रहण करा आणि चुकीचं असेल ती माझी मला परत करा. गेले आपण जर दर 3 वर्षांनी पंढरपूरमध्ये मोठा सप्ताह करतो, तो दर 3 वर्षांनी आपण करतो. 2007 सालापासून 2 गजानन मठात झाले, 1 वाळवंटात झाला, 1 अंबाबाई पटांगणात झाला. त्यावेळेला तात्यांच्या मुखातूनच आपण तीर्थावळी ऐकली. पण आता आपली सर्वांची इच्छा होती की भाऊंचा शताब्दीचाच तो सोहळा व्हावा आजोबांच्या आमच्या. पण ते आपलं पुण्य कमी पडलं असेल, तो आपल्याला भाग्य प्राप्त झालं नाही. पण तेच दर 3 वर्षांनी होणारा सप्ताह यावर्षी दसरा झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी म्हणजे आश्विन शुद्ध त्रयोदशीला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये मोठा सप्ताहाचं आपण आयोजन केलेले. गुरुवारी रामभाऊ महाराज राऊत यांच्या मुखातून तुकोबारांचे चरित्र ऐकायला भेटणार आहे. महाराष्ट्रातले सगळे प्रख्यात दिग्गज कीर्तनकार गुरुवारी ताते असतील, डोक महाराज असतील, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, गुरुवारी संदीपान महाराज शिंदे, गुरुवारी पांडुरंग बाबा गुले अशी महाराष्ट्रातल्या दिग्गज वक्त्यांची कीर्तनं होतील. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र तिन्ही राज्यातून किती जरी समाज आला, समाजाची राहण्याची, सकाळच्या नाश्त्याची, दुपारच्या जेवणाची ह्याच्यात नवल नाही. इथल्या काही लोकांना जर पंढरपूरला त्या कार्यक्रमाला यायचं असेल तर इथून पंढरपूरला येण्याची आणि कार्यक्रम संपल्यानंतर काला झाल्यानंतर पंढरपूर वरून तुमच्या गावात पोच करण्याची म्हणजे येण्या जाण्याची सुद्धा व्यवस्था ज्याचं त्यानं करायची. येणं जाणं म्हणलं की कानटाव करून ऐकायला लागली. येणं जाणं तुमच्याकडेच आहे, पण आल्यानंतर सोयी घ्यायचं आपल्याकडे आहे. आमच्याकडे म्हणत नाही, आपल्याकडे. आपलं गाव आहे ना हे सगळं. म्हणून आपल्या गावकऱ्यांनी त्या रामायणाची एक पंगत घेतलेली. त्याच्यासाठी मी पुन्हा येईल, आपल्याला भेटेल. एकट्याने नाही करायची, ती सगळ्या गावाने मिळून करायची. माता माऊल्यांनी कोणी 50 किलो गहू, कोणी 25 किलो गहू, कोणी 5 किलो तांदूळ, कोणी 2 किलो डाळ ते मंदिरात आणून द्यायचे आणि उरलेला मग भाजी, काही गोड पदार्थ ते सगळे गावकरी वर्गणीतून करते. असा फार मोठा सप्ताहाचं आयोजन आपण केलेलं आहे. आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावं असे जाहीर निमंत्रण देतो आणि सेवेला पूर्णविराम. तुकाराम. परमेश्वर महाराज. विष्णुदास विनविनामा बोलू नका भवकामा. विष्णुदास विनविनामा बोलू नका भवकामा. विष्णुदास विनविनामा बोलू नका भवकामा. बोलू नका भवकामा. बोलू नका भवकामा. धरांतरी नित्य प्रेमा न चुकाने मारी भक्ती. धरांतरी नित्य प्रेमा न चुकाने मारी भक्ती. बंधु सोय रे पिशुना बंधु सोय रे पिशुना धनदारा पुत्र जना. बंधु सोय रे पिशुना धनदारा पुत्र जना. बंधु सोय रे
सर्व
हळू